15 दिवसापूर्वी दिलेल्या मी लिक्विड खताचं हे रिझल्ट आहेत. तर हा माझा दुसरा बहार आहे. पहिला बहार येऊन गेल्यानंतर थोडीशी ट्रिमिंग केली. खालच्या नोड पॉईंटवरून प्रत्येक फांदी जी आहे ती कट केली आणि मी एक खत दिलं आहे. कुठलं खत दिलेलं आहे हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जितकं आपण खाऊ देऊ तितके ती आपल्याला फुलं आणि फळं मिळणार. आता मोगऱ्याचा सीझन सुरू असल्यामुळे अशी भरगच्च फुलं घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतो. तर मी गेल्या वेळेस तुम्हाला कांद्याच्या सालीच्या पाणीचा उपयोग कसा करायचा हे सांगितलं होतं. झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी, सीझनल फुलं येण्यासाठी, प्रत्येक फूल हे मोठं उमलण्यासाठी आणि प्रत्येक फांदीवरती भरपूर फुलं येण्यासाठी आपण कांद्याच्या सालीचं पाणी वापरतो. त्याच्यामध्ये खूप सारे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात आणि त्यामुळे रोपांना, झाडाला सगळे मायक्रोन्यूट्रियंट्स, कुंडीमधल्या रोपांना मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात. जमिनीत असेल तर ते आपोआप शोषून घेतात जमिनीतून. आता मी इथे लिंबाच्या साली किंवा जरासं जुने असलेले लिंबू, जे आपण आपल्या घरात वापरू शकत नाही असे जुने लिंबू, किंवा आपण जेवणात वापरल्यानंतर पिळून उरलेल्या ज्या लिंबाच्या साली आहेत ह्याचासुद्धा खूप छान वापर करू शकतो. ह्या सालीमध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि विटॅमिन सीसुद्धा असतं. तर त्याचा आपल्या रोपांना खूप चांगला उपयोग होतो. मातीची पोषक तत्वे वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मातीची पोषकता वाढते आणि किडीपासूनसुद्धा या लिंबाच्या साली आपल्या झाडांना वाचवतात. तर त्यासाठी मी काय करणार आहे, ह्या मिक्सरमधून काढणार आहे. पाणी घालून हे मिक्सरमधून छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. अगदी 1 किंवा 2 लिंबाच्या साली असतील तरी चालेल. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा असतील तर त्यासुद्धा आपण वापरू शकतो. आपण बायो एन्झाईम पण ह्याचे करतो. तर अशा प्रकारे लिंबाच्या साली आपण मिक्सरमध्ये घालायच्या आहेत. त्या मिक्सरमधून काढून त्याचं आपण पाणी तयार करायचं. ते तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल, न गाळता घेतलं तरी चालेल. मी इथे गाळून घेतलेलं आहे लिंबाच्या ह्या सालीचा अर्क घेतलेला आहे. हा तुम्ही रोपांवरती कीटकनाशक म्हणून सुद्धा आपण फवारू शकतो. जर आपल्या फुलांच्या रोपांवरती कीड वगैरे झालेली असेल तर त्यासाठी आपण ह्या सालींचा फवारणी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. लिंबाच्या रसाने पानांवर पडलेले जी डाग असतात तर ते सुद्धा सहजपणे निघून जातात. किडीपासून सुद्धा रोपांचं संरक्षण होतं. तर अशा प्रकारे आपण आधी काय करायचं आहे, कुंडीतील मातीची थोडीशी खुरपणी करायची. तर ही खुरपणी आपण दर 15 दिवसाला करायचीच आहे. सगळ्या कुंड्यांमधून ही खुरपणी आपण करायची आहे. सगळ्या फुलझाडांच्या, शेवंती, जास्वंद, सगळ्या काही. आता शेवंतीचा सीझन नाही आहे पण अजूनही माझ्याकडे शेवंतीला कळ्या आहेत. तर गुलाब, जास्वंदीची परमनंट आपली फुलं देणारी आहेत रोपं, तर त्यांची खुरपणी आपण अशी नियमितपणे करायची आहे. मुळं मोकळी करायची आहेत. कुठलंही खत द्यायच्या आधी आपण अशा प्रकारे खुरपणी करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मुळं मोकळी होतात, ऑक्सिजन मिळतं आणि मग ह्यानंतर आपण कुठलंही खत, म्हणजे आत्ता मी लिंबाचं पाणी जे डायल्यूट करून आपण द्यायचं आहे. मातीचा pH वाढतो, आम्लधर्म वाढतो. म्हणजे pH वाढल्याने काय होतं माहिती का, की आपण जी दुसरीसुद्धा खतं देतो तर ती खतं शोषून घेण्याची शक्ती वाढते. तर इथं बघा, मी जेव्हा लिंबाच्या साली दिल्या त्यानंतर 8च दिवसामध्ये प्रत्येक अगदी पान हे कळ्यांनी लगडून गेलेलं आहे. हा माझा दुसरा बहार आहे. तर दुसरा बहार येण्यासाठी असे आपण ट्रिक्स करायचे आहेत. जून-जुलैपर्यंत सुद्धा आपण हे स्टेप बाय स्टेप वेळोवेळी आपण हे करायचंच आहे. रेग्युलरली ह्यांना जितकं आपण पोषण देऊ, जितका खाऊ देऊ तितकी ती आपल्याला फुलं देतात. याचबरोबर आपण एक व्यवस्था करायची आहे की ह्याला जास्तीत जास्त ऊन मिळेल ह्याची सोय करायला पाहिजे. सकाळी 12 वाजता मिळालेलं जे ऊन असतं, म्हणजे 12 वाजेपर्यंत, सकाळपासून 12 वाजेपर्यंतचं जे ऊन असतं त्याच्यामध्ये फोटोसिंथॅसिझमची प्रक्रिया योग्य होते. फोटोसिंथॅसिझम झाल्यामुळे जे काही त्यांचे पोषक द्रव्ये असतात ते मुळापर्यंत जातात, पानापासून मुळापर्यंत जातात आणि मुळांना आपण दिलेलं खत शोषून घेण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणूनच कुठलीही फुलं देणारी रोपं असतात ती आपण सावलीत न ठेवता उन्हात ठेवली पाहिजेत. जर दुपारपासूनचं ऊन मिळालं तरी चालेल, कारण ही सीझनल फुलं देणारी झाडं आहेत, सीझनल
फुलं देणारी रोपं आहेत. तर ह्या सगळ्या फुलं देणाऱ्या रोपांना तुम्ही उन्हातच ठेवायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूया.